नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 डेज रोड ट्रिप फ्रॉम पुणे टू शेगाव. पहिल्या दिवशी पहाटे 5 वाजता आमचा प्रवास झाला पुण्यावरून. पुण्यावरून ट्रॅव्हलिंग करताना बरेचसे मध्ये वेगवेगळे सिनिक व्ह्यूज तुम्ही बघितले असतील. नंतर आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्ट केला. स्माइलस्टोन या ठिकाणी तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. उत्तम जागा आहे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो लोणारला. लोणार येथे एक सुंदर सरोवर आहे. लोणार लेक म्हणजे सायन्स आणि हिस्ट्री यांचे जबरदस्त कॉम्बो. मेटोराइट इम्पॅक्टने तयार झालेलं खारट पाणी असलेलं हे सरोवर आहे. पावसाळ्यात आम्ही गेल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता भरपूर सारं धुकं तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे तेथे एक दैत्यसुदान मंदिरसुद्धा आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तिथलं तुम्ही काम बघू शकता. किती छान प्रकारे त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. सो या मंदिराचं दर्शन केल्यानंतर आणि वातावरण छान असल्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ रेंगाळलोच. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर दुपारची वेळ झाली त्यामुळे आम्ही जेवायला गेलो. तिथे जवळच असणाऱ्या लोणारमधल्या जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं. हॉटेलमध्ये बघितलं तर खूप सुंदर जागा होती. जर तुम्ही मुलांना घेऊन जात असाल तर हे परफेक्ट लोकेशन आहे. त्यानंतर लोणारवरून आम्ही पोहोचलो शेगावला. शेगावला जाण्याचा रस्ता लोणार शेगाव हा खूप सुंदर रस्ता आहे. तर भरपूर झाडी आहेत आणि तुम्हाला कळणारही नाही तुमचा वेळ कसा गेला. मस्त अशा जंगलातून जाणारं हे लोकेशन आहे. मुक्त निवास संकुलमध्ये तुम्ही रूम बुक्स करू शकता. अत्यंत कमी किमतीत तिथे खूप छान प्रकारे तुम्हाला राहण्याची सोय केली जाते. त्यानंतर आम्ही तयार झालो आणि दर्शन घ्यायला गेलो. दर्शन झाल्यानंतर थोडा परिसर पाहिला. मग तिसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो वेरूळला. वेरूळ कैलास टेम्पल पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, हे त्या काळात कसं बनवलं असेल? प्रचंड सुंदर मंदिर आहे आणि हे पूर्ण मंदिर दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. वेरूळमधील लेणी बघून झाल्यानंतर आम्ही परत निघालो पुण्याला. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्ही पुन्हा असे नवीन व्हिडिओज तुम्हाला आणून दाखवत जाऊ. थँक यू.